तर अत्यंत महत्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहोत। नूर खान एअरबेस रावलपिंडीमध्ये जे आहे ते स्फोटाचे आवाज पाहायला मिळतात। रफीक एअरबेसच्या शोरकोटमध्ये देखील जे मोठे आवाज आहेत स्फोटाचे ते पाहायला मिळत आहेत। तर मुरीद एअरबेसच्या चकवाल येथे देखील मोठे आवाज झालेले आहेत। पाकिस्तानच्या 3 मोठ्या एअरबेसवरती भारतानं हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेला आहे। पाकिस्ताननं भारताचे सैन्य तळ आणि महत्वाचे एअरबेस जो आहे तो लक्ष करण्याचा काल प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर आता जे पाकिस्तानचे 3 महत्वाचे एअरबेस आहेत तिथे स्फोटांचे आवाज येत आहेत। परंतु पाकिस्तानी आर्मी जी आहे ती स्वतःच मान्य करते की भारतानं हा हल्ला केलेला आहे। नूर खान एअरबेस असेल रावलपिंडीचं किंवा रफीक एअरबेस असेल शोरकोटचं आणि मुरीद एअरबेस जे चकवालमध्ये आहे याची आपण सध्याची ही ताजी दृश्य पाहतो आहोत। या संपूर्ण दृश्यांमध्ये कशा पद्धतीनं स्फोट घडलेला आहे या एअरबेसेस वरती याची संपूर्ण दृश्य आता आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। अटैक हुआ है नूर खान बेस पे, बिल्कुल घर के सामने। अभी एक और एक गाड़ी बड़ी गलत गुजरी है, बच गई, शुक्र है। भाईजान नूर खान बेस में आके गिरा है। अटैक हुआ है नूर खान बेस पे। भाईजान नूर खान बेस में आके गिरा है। अटैक हुआ है नूर खान बेस पे। नूर खान बेस। तर आता रात्रीतून पाक सैन्यानं 3 एअरबेस वरती स्फोट केलेला आहे। मुरीद नूर खान एअरबेस वरती धमाका झालाय। पाकिस्तानी सैन्याच्या एअरबेस वरती मोठा स्फोट झालेला आहे। पाक सैन्याच्या 3 एअरबेस वरती स्फोट झालाय। मोठा धमाका झाल्याचं वृत्त असल्याची देखील माहिती मिळते। रावळपिंडीमधील पाक सैन्याच्या नूर खान एअरबेस वरती हा पहिला स्फोट झाल्याची दृश्य आपण पाहतो आहोत। पाकच्या पंजाबच्या शोरकोटमध्ये ही स्फोट झालेला आहे। तर रफीक एअरबेस वरती देखील शोरकोटमध्ये हा स्फोट झालाय। रात्री 3:30च्या सुमारास रावळपिंडी एअरबेस वरती मोठा स्फोट झालाय। चकलालाच्या मुरीद एअरबेस वरती देखील स्फोट झाल्याचा दावा पाक सैन्यानं केलेला आहे। भारतानं हल्ला केला, मिसाईल दागल्या असा दावा जो आहे तो पाकिस्तान सैन्याचे प्रमुख स्वतः करतायत। भारतानं हा हल्ला केल्याचं पाकिस्तानी आर्मीकडनं मान्य करण्यात आलंय। काल देखील पाकिस्तानकडनं भारतामधल्या महत्वाच्या लष्कर तळांना आणि एअरबेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता। आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत। रात्रीतून पाकिस्तान सैन्याची 3 एअरबेस हादरलेली आहेत। रावळपिंडी इथल्या नूर खान एअरबेस वरती मोठा स्फोट झालाय। आताच्या घडीची ही ताजी बातमी आहे, महत्वाची बातमी आहे। भारतानं हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानच्या आर्मीनं केलाय। रात्री 3च्या दरम्यान हा हल्ला केल्याचं बोललं जातंय। रात्रीमध्येच 3 वाजताच या 3ही एअरबेस वरती पाकिस्तानच्या या संपूर्ण महत्वाचे जे एअरबेस आहेत जे अत्यंत आर्मी प्रोटेक्टेड असतात, इथे महत्वाचे त्यांचे येणारे गेस्ट असतील परराष्ट्र मंत्रालयाचे ते येत असतात, त्याच एअरबेस वरती आता हल्ला करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी आर्मीनं केलाय। और एक गाड़ी बड़ी गलत गुजरी है, बच गई। भाईजान नूर खान बेस में आके गिरा है। अटैक हुआ है नूर खान बेस पे। आताच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची आपण बातमी पाहतो आहोत। पाकिस्तानच्या 3 महत्वाच्या एअरबेस वरती भारताकडनं हल्ला झालेला आहे असा दावा पाकिस्तानी आर्मीनं केलेला आहे। 3 जे महत्वाचे एअरबेस आहेत पाकिस्तानचे त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला नूर खान एअरबेस जो आहे तो रावलपिंडीतला आहे। तर त्यानंतर रफीक एअरबेस जो आहे तो शोरकोट मधला आहे आणि मुरीद एअरबेस हा चकवाल मधला आहे। या 3ही एअरबेसेस वरती भारतानं मिसाईल दागल्याचा दावा पाकिस्तान सैन्याकडनं करण्यात आलेला आहे। रात्री 3च्या दरम्यान पाक सैन्याच्या या एअरबेसेस वरती धमाके आहेत, भीषण स्फोट आहेत, ते ऐकू आलेले आहेत। त्याचे व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत आणि पाकिस्ताननं असा दावा केलाय की हे जे काही हल्ले आहेत ते मिसाईल ज्या आहेत त्या भारतानं दागलेल्या आहेत। आताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत। रात्री 3च्या सुमारास पाक सैन्यानं 3 एअरबेस वरती धमाका केलेला आहे आणि ह्याचा
स्वतः दावा जो आहे तो पाकिस्तानी आर्मी करतंय। भारताकडनं अजून या संदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही। परराष्ट्र मंत्रालयाने देखील अजूनपर्यंत या संदर्भात काही सांगितलेलं नाही। आर्मीनी जे आहे भारतीय त्यांनीही दावा केलेला नाही, परंतु पाक आर्मीनं हा दावा केलाय की पाकिस्तानातल्या या 3 एअर बेसेसवरती भारतानं हल्ला केलाय। त्यामध्ये महत्वाची 3 एअरबेस कोणत्या आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। नूर खान एअरबेस, रफीक एअरबेस आणि मुरीद एअरबेस असे हे 3 महत्वाचे पाकिस्तानचे एअरबेस आहेत, जिथं पाकिस्तानातल्या वायुसेना असेल त्याची महत्वाची विमानं असतात, हेलिकॉप्टर्स असतात। रावळपिंडीच्या नूर खान एअरबेस जवळ हा मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे। आजूबाजूच्या परिसरात एकूण 3 स्फोटाची माहिती आता समोर येते। रात्री 3:30 वाजता रावळ